वेलकम टू आवर चॅनल जुई आणि आई. तर आपण आज आपल्या एक्झाम्स असतात त्याच्यात आपण कितीही कन्सेप्ट क्लिअर केली तरी कुठल्याही विषयाचे सायन्स हिस्ट्री कुठल्याही विषयाचे कन्सेप्ट क्लिअर केले तरी आपल्याला वर्ड टू वर्ड सायन्समध्ये जास्त करून वर्ड टू वर्ड शक्यतो पाठ करावे लागतात. तर ते कसे पाठ करायचे, आता मी हिस्ट्रीचे सांगते ते कसे पाठ करायचे त्याची टेक्निक सांगते मी तुम्हाला. म्हणजे ज्या पद्धतीने मी पाठ करते ते तुम्हाला सांगते. टेक्निक म्हणण्यापेक्षा ती तुम्हाला पण सोपी जाती का बघा. म्हणजे काही लोक सांगतात हे करा ते करा ते करा, पण असं करा तसं करा, पण आपल्याला जे चांगलं जमू शकतं ती मी टेक्निक तुम्हाला सांगते. म्हणजे मी जी वापरते ती सांगते. तर ही तुम्ही सायन्सला पण वापरू शकता, कुठल्या इतर जिओग्राफी दुसऱ्या विषयांना पण वापरू शकता. तर हिस्ट्रीचा 6th लेसन आहे. त्याच्यातलं एक्सरसाइजमधला सपोज आता कुठलाही विषय असू दे त्याचा आपल्याला अर्थ लक्षात ठेवायचा असतो, एवढं आपल्याला माहीत असतं. पण त्याच्यातला एक असा कुठला तरी कीवर्ड असतो की तो आपल्याला लक्षात ठेवल्याने आपल्याला हे होतं की आता समजा इथे दिलं आहे द युनायटेड नेशन्स आर डिक्लेअर्ड 1975 ॲज द इंटरनॅशनल वुमन्स इयर. तर आपण लक्षात ठेवू शकतो की इंटरनॅशनल वुमेन्स इयर. तर ते इंटरनॅशनल वुमेन्स इयर कधी होतं 1975ला. आणि ते कुणी केलं कुणीतरी, पण ते कुणी केलं हे पण मग आपल्याला डोक्यात यायला पाहिजे. तर ते युनायटेड नेशन्सनी केलं आहे. मग आपण सेंटेन्स बनवू शकतो द युनायटेड नेशन्स हॅड डिक्लेअर्ड 1975 ॲज द इंटरनॅशनल वुमेन्स इयर. आपण हे आपले पण सेंटेन्स बनवू शकतो. आणि जर त्याचे मिनिंग्स करेक्ट असतील तर तुम्हाला त्याचे मार्क मिळतील. त्यामुळे द युनायटेड नेशन्स आर डिक्लेअर्ड 1975 ॲज द इंटरनॅशनल वुमेन्स इयर. तर ह्याचा प्रश्न आहे गिव्ह रिझन्स द वुमेन्स लिबरेशन मुवमेंट बिगेन. लेसन नंबर 6 हिस्ट्रीचं मी सांगते. सो द आन्सर इज द युनायटेड नेशन्स आर डिक्लेअर्ड 1975 ॲज द इंटरनॅशनल वुमेन्स इयर. Who had declared the International Women's Year? United Nations. So International Women's Year we can write as International Women's Year was declared by United Nations in 1975. Like this also we can write. The sentence must be correct. So we can write first the point will be suppose International Women's Year. So this if we keep in mind, then the points related to this concept will come in our mind. So International Women's Year. So by whom it was announced and declared and when it was, it will come immediately in our mind. So now second point, the three aspects of this program were peace, development and equality between men and women. So the next point. So we have to keep in mind. So this was a program. So the three aspects, there were some aspects of this program and the three aspects were peace, development and equality. कुठल्याही मुवमेंटला प्रोग्राम्स म्हणजे हा प्रोग्राम नाही आहे पण त्याला प्रोग्राम म्हणतात. कुठलेही ह्याला एक्सपेक्ट्स असतात म्हणजे काही मोठं असतात, व्हिजन मोठं असतात काही. तर असे या युनायटेड नेशन्सनी जे इंटरनॅशनल वुमेन्स इयर डिक्लेअर केलं होतं त्याला पण काही एक्सपेक्ट्स होते. सो द थ्री एस्पेक्ट्स. आता आपण दुसरं पॉईंटमध्ये एस्पेक्ट्स हे लिहू शकतो लक्षात ठेवायला. So aspects. What was the aspects? How many aspects were there? So there were three aspects of this program. They were peace, development and equality between men and women. Equality is between men and women only. So means for International Women's Year related to women, it is between men and women. So we have to keep in mind first is development, peace and
equality in men and women. The serial wise numbers can be anyhow, it will not matter, but you have to write there all three aspects. So the three aspects of this program were peace, development and equality between men and women. So second point is learned. In 1975, the Government of India constituted the Committee on the Status of Women and appointed Dr. Fulrenu Guha as its chairman. तर 1975 मध्ये जेव्हा युनायटेड नेशन्सनी हे डिक्लेअर केलं तेव्हा इंडियानी पण एक कमिटी एस्टॅब्लिश केली महिलांच्या संदर्भात आणि डॉक्टर फुलरेणू गुहा या त्यांच्या चेअरमॅन होत्या. तर आपण काय लिहू शकतो? डॉक्टर फुलरेणू गुहा. सो थर्ड पॉइंट वी कॅन रिमेंबर ॲज डॉक्टर फुलरेणू गुहा. सो डॉक्टर फुलरेणू गुहा, जर आपण लक्षात ठेवलं की 1975 मध्ये इंडियननी पण कमिटी बनवली आणि त्याच्या चेअरमॅन होत्या डॉक्टर फुलरेणू गुहा. याच्यामध्ये जर आपण इंडियानी एक कमिटी बनवली महिलांसंदर्भात हे लक्षात ठेवलं किंवा इंडिया कॉन्स्टिट्यूटेड द कमिटी एवढं लक्षात ठेवलं तरी पण डॉक्टर फुलरेणू गुहा हे जर लक्षात ठेवलं तर आपल्याला जास्त सोपं जातं. कारण मग पुढे प्रश्न येऊ शकतो की who was its chairman? So before that only you have, if you learn that Dr. Fulrenu Guha was its chairman, so for which committee was Fulrenu Guha chairman, then you will remember that India has constituted the committee on the status of women and its chairman was Dr. Fulrenu Guha. So this the next point, Dr. Fulrenu Guha तर आपण लक्षात ठेवू शकतो या कुणाच्या चेअरमॅन होत्या. तर in 1975 the Government of India constituted committee on the status of women and appointed Dr. Fulrenu Guha as its chairman. So next point, a statewide conference for women was held in 1975 organized by Sri Murti Sanghrsha Samiti. In this you can remember Sri Murti Sanghrsha Samiti. Sri Mukti Sanghrsha समिती. आता ही नावं कशाला मुद्दाम लक्षात ठेवायची? या नावांवरून आपल्याला आठवतं पण की त्यांच्याबद्दल काय झालं होतं. आणि कधी कधी आपल्याला तो मुद्दा लक्षात असतो पण आपण नावं विसरतो की कुणाला इंडियन गव्हर्नमेंटनी अपॉइंट केलं ॲज चेअरमॅन. तर आपण ते नाव विसरतो. स्टेट वाईड कॉन्फरन्स फॉर वुमेन वॉज हेल्ड इन 1975 ऑर्गनाइज्ड बाय whom? So we have to keep in mind Sri Murti Sanghrsha Samiti. So a statewide conference was held in 1975 by the Sri Murti Sanghrsha Samiti. Next point, women from all walks of life regions participated in it. Now the statewide conference was held and all the women were participated in it. The committee published its manifesto in 1978. You have to keep in mind that manifesto is there. So the Samiti published its manifesto in 1978. The policy of struggle against discrimination on the basis of gender, caste and varna was adopted. So in this, the policy of struggle against discrimination you have to keep in mind. So discrimination, the policy of struggle against discrimination on the basis of gender, caste and varna, these three things you have to keep in mind, was adopted. This gave rise to a collection of songs called Sri Murti Chi Lalkari, a street play called Mulki Zari Ho. You have to keep those two names in mind.
स्त्री मूर्तीची ललकारी and मुलगी झाली हो. मुलगी झाली हो is a strict play and स्त्री मूर्तीची ललकारी is a song. So this gave rise to tradition of songs called स्त्री मूर्तीची ललकारी and a strict play called मुलगी झाली हो. Jyoti Mahapsetar and a periodical called Prerat Lalkari which became their mouthpiece and such other programs. So Jyoti Mahapsetar was there and a periodical called Prerat Lalkari. These two names you have to keep in mind. So they became their mouthpiece. Then in 1977 groups like the Sri Murti Andolan Samiti established by Saudamini Rao in Pune by Fortnightly as also Sri Vach Maitrin and Sri Anyay Virodhi Manch in Aurangabad, Mahila Dakshata Samiti in Kolhapur, Mahila Hattai Nashik and Nari Prabodhan Manch in Latur were formed. Anti-dowry protection committees were formed all over Maharashtra. A conference to protest against oppression of women was organized in Dhule city. आता असे काही ते हे असतात की त्याला आपण ट्रिक्स वापरू शकत नाही, म्हणजे सयालाच असं ट्रिक्स वापरून आपण पाठ करू शकतो असं नसतं. आता याच्यात एवढे मोठी नावं आहेत, एवढी मोठी जिल्ह्यांची नावं आहेत. In 1977 groups like Andolan Samiti established by Saudamini Rao in Pune, Baija Fortnight as also Sri Vach Maitrin and Anyay Virodhi Manch in Aurangabad, Mahila Dakshata Samiti in Kolhapur, Mahila Hattai in Nashik and Nari Prabodhan Manch in Latur. 4 districts are there and 4 names are there, so you have to keep in mind. And anti-dowry protection committees were formed all over Maharashtra. Anti-dowry you have to keep in mind. A conference to protest against oppression of women was organized in Dhule city. So in Dhule city, what was organized? A conference to protest against oppression of women was organized in Dhule city. So you have to keep in mind this. So by step you have to read and learn the answer. आणि आपण जेव्हा 1 पॉईंट लर्न करतो, 2 पॉईंट लर्न करतो, तेव्हा जेव्हा पण पहिला पॉईंट लर्न करतो तेव्हा तो पण एक 5 वेळा तुम्ही कितीदा म्हणत असाल तेव्हा म्हणायचा. आणि जेव्हा दुसरा पॉईंट लर्न करतो तेव्हा तो पण म्हणायचा आणि पहिला पण म्हणायचा त्यासोबत, म्हणजे तुम्ही पहिला विसरत नाही. आणि पूर्ण आन्सर झाल्यावर ते पण ऑफकोर्स रिवाईज करायचंच. आणि जेव्हा आपण नवीन पॉईंट पाठ करतो तेव्हा आधीचं पण जे आपण पाठ केलेलं असतं ते पण त्याच्यासोबत म्हणायचं, म्हणजे ते आपण विसरत नाही. तर ह्या अशा पद्धतीने मी माझे आन्सर्स पाठ करते. दुसऱ्या सब्जेक्टचे पण अशाच टेक्निकने तुम्ही करू शकता.